जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी राज्यभरात दुपारी 3:30 वाजेपर्यंत 52% मतदान. उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद. अकलूजच्या मतदान केंद्रावरती लहान मुलाला ईव्हीएमचं बटन दाबायला लावलं. धैर्यशील मोहिते पाटलांच्या चुलत भावाचा प्रताप. अर्जुनसिंह मोहिते पाटलांच्या कृतीवर केंद्राध्यक्षांचा आक्षेप. आमदार विलास भुमरेंनी ईव्हीएम जवळ मुलाला देखील नेलं. भुमरेंनी ईव्हीएमचं बटन दाबलं की मुलानं, असा सवाल उपस्थित. मुलाच्या बोटावर देखील शाई लावली. केंद्र अधिकाऱ्यांवरती जिल्हाधिकारी कारवाई करणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला. पार्थ पवार आणि युगेंद्र पवारांसोबत श्रीनिवास आणि शर्मिला पवार यांचं देखील मतदान. आमदार तानाजी सावंतांवरती पैसे वाटपाचा आरोप. 1 ते 2 कोटी काय लागतील ते जाऊ दे, पैशावरचे किती मतदार घेता येतात याची यादी व्हॉट्सअपला टाक. सावंतांची कार्यकर्त्यासोबतच्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल. महाराष्ट्रातनं राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 खासदारांची मुदत 2 एप्रिलला संपणार. विधानसभेतील महायुती आणि महाविकास आघाडीकडील पक्षीय बलाबल बघता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानची हजेरी. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्तानं मुंबईतल्या वरळीमध्ये एका भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजर. जुन्नरमधल्या शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या लहानग्यांच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री शिंदेंचा मदतीचा हात. इनामदार कुटुंबियांना शिवसेनेकडनं 5 लाखांची मदत. शिंदेंकडनं व्हिडिओ कॉल करत मृत मुलांच्या कुटुंबियांचं सांत्वन. मुंबईच्या वांद्रे पश्चिम आणि खार परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी 10 फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा बंद राहणार. सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत पाणी टंचाईचा सामना करावा लागणार.